आज 430 MLD पाणी आपल्याकडे येतं. तुम्हाला माहिती आहे 5.5 वर्ष झाली महापालिकेचं इलेक्शन, प्रशासकीय राजवट आहे. त्यानंतर इलेक्शन झालं, त्यात भाजपचं सरकार आलं. आज भाजपचं सरकार 1 वर्ष होऊन गेलं. पाणी भरपूर आपल्याकडे 50 वर्ष पुरेन एवढं पाणी आपल्याकडे आहे. पण ह्याला नियोजन करता आलं नाही त्या ठिकाणी. प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांना आणि आताचे जे आमदार आहेत त्यांना, म्हणजे ते पाणी जर त्यांनी नियोजन केलं असतं, कारण आम्ही आता लोकांसमोर जातो तेव्हा लोक सांगतात की पाण्याचा प्रश्न मोठा आहे या ठिकाणी. मित्रांनो नमस्कार. आकार DG9च्या DG9 पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात आज आपण निवडणुकांच्या रणधुमाळीवर बोलतोय. महानगरपालिकांच्या निवडणुका आता अगदी ऐन भरात आलेल्या आहेत. या निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे आणि मुंबई सोडून आपण मुंबई लगतच्या एका जुळ्या उपनगरात म्हणजे वसई विरारमध्ये आलोय. वसई विरारमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्या राजकारणावर बोलताना आपण काही नवख्या उमेदवारांशी चर्चा केली, काही अनुभवी उमेदवारांशी चर्चा केली. त्यात प्रदीर्घ असा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे असे एक उमेदवार आपल्यासोबत आता आहेत. सतत 4 वर्ष 4 टर्म ते निवडून आलेले आहेत. आता 4 टर्म म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल, महानगरपालिका तर 2010 साली झाली, मग 4 टर्म कशा? तर नगरपालिका असतानाही हे नगरसेवक होते. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल कोण आहेत ते नगरसेवक. तर आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ नगरसेवक प्रशांत राऊत. सर नमस्कार. एक ज्येष्ठ नगरसेवक म्हटलं की त्याच्या पाठीशी अनुभव जो असतो तो दांडगा असतो आणि अनुभवी माणसाकडून मतदारांच्या लोकांच्या अपेक्षा तितक्याच जास्त असतात. आता तुमच्या प्रभागात म्हणजे जो प्रभाग आहे तुमचा प्रभाग क्रमांक 7, या 7 नंबरच्या प्रभागात संमिश्र अशी वस्ती आहे. काही इमारती आहेत, काही लोड बेरिंगच्या छोट्या छोट्या सोसायट्या आहेत, चाळी आहेत. या सगळ्यांचा विचार केला तर प्रत्येकाची गरज वेगळी, प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगळ्या आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून जाता, त्या समस्यांना सामोरं जावं लागतं, तेव्हा अनेक गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही नगरपालिका असताना जे काम करत होतात नगरसेवक म्हणून, ते करत करत आता 2025-26 मध्ये आपण पदार्पण केल्यानंतर कसं वाटतंय? म्हणजे या किती बदल झालाय, एक नगरसेवकाच्या भूमिकेत किती बदल झालाय? प्रथम मी लोकनेते इतने ठाकूर यांचे आभार मानतो. मी 4 वेळा नगरसेवक आणि एक वेळा स्थायी समिती सभापती आणि मला 5दा आप्पांनी उभं केलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी. तुम्ही विचारलं 4 वेळा नगरसेवक, म्हणजे मी माझ्या 2005 पहिली टर्म माझी 2000 साली होती. 2000 साली असं जे आज 4 पद्धतीने 4 उमेदवार पद्धतीने होते, तेव्हा 3 उमेदवार पद्धतीने पॅनल होतं. त्या 3च्या पॅनलमध्ये मी एक जेंट्स आणि 2 लेडीज होत्या त्यावेळेला. त्यावेळेची तर परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणी रस्ते नाही, गटार नाही, लाईट नाही, किंवा ह्या समस्या ज्या होत्या ह्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं त्या ठिकाणी. आणि तेव्हा नगर परिषद होती. नगर परिषदेत तुम्हाला माहीत आहे की आपण कामासाठी किती काम करू, 1-2 लाखाची कामाची छोटी छोटी कामं काढत होतो. पण त्या विभागामध्ये करत असताना पहिले नाले घेतले मी. त्या नाले बांधकाम करत असताना त्या ठिकाणी ब्रिज नव्हते, काही गटारं नव्हती त्या ठिकाणी. मग त्याच्यावर जास्त लक्ष घालताना पाणी समस्या 2005-2006ला त्या ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायतून पाणी आलेलं होतं, पण ते पाणी देत असताना जवळजवळ खोदकाम करायला जवळजवळ 7 ते 8 फूट खाली खोदायला लागायचं, तो पाईप सापडायचा त्यावेळेला. म्हणून पहिला त्या लाईन टाकून दिल्या नव्याने 6 इंचाच्या 4 इंचाच्या प्रत्येक विभागामध्ये त्याला पाण्याच्या लाईन टाकून दिला आणि पाणी जेवढं सुरळीत करता येईल तेवढं पहिलं पाण्याकडे जास्त लक्ष दिलं त्या ठिकाणी. आणि जे आता गार्डन्स आहेत, म्हणजे ज्या जागा होत्या आपल्या महापालिकेच्या जागा होत्या, तर ते गार्डन्स कसे करता येतं त्या ठिकाणी आम्ही एक मिठबावाडी गार्डन घेतलं, तारवाडी गार्डन घेतलं. त्यानंतर अशी छोटी मोठी गार्डन मनवेलपाड्याचं एक गार्डन होतं ते घेतलं. त्यानंतर 2006 हे तलाव जे आहेत आपले, म्हणजे मनवेलपाडा तलाव आहे, त्यानंतर रानळे तलाव आहे, मोरेगाव तलाव आहे, फुलपाडा तलाव आहे. हे तलाव पहिले सुशोभीकरण करून घेतले आम्ही. त्यावेळेला नगराध्यक्ष सावेसर होते त्यावेळेला, आता ते नाहीत. मुकेशजी सावे होते त्यावेळेला, आता ते नाहीत. त्यांनी त्यावेळेला ते केलेलं. त्याच्यावर नंतर आम्ही 2005-06 नंतर जे नाले आहेत त्या नाल्यावरती स्लॅब टाकले आणि त्या स्लॅबवरती महिलांना मार्केट, मच्छी मार्केट आणि भाजी मार्केट आणि महिलांना मार्केट
असा रोजगार चालू केला त्या ठिकाणी. आणि ते पण सावे सरांच्याच अध्यक्षाखाली त्यांनी जी प्लॅनिंग केलेली की नाले आहेत मोठे केले तर त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे म्हणून त्याच्यावर स्लॅब टाकलंय आणि त्यानंतर त्याच्यावर मार्केट चालू केली. ते रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून. यस. त्यावेळेला कसं ते सगळे मार्केटमध्ये माणसं जी बसायची त्या ठिकाणी ती रोडवर बसायची, त्यामुळे रहदारीला अडथळा न होण्यामुळे आपण मार्केट केलं तिकडे आणि आता सुंदर चांगलं चालतं त्या ठिकाणी. काही गाळे बंद आहेत त्या ठिकाणी, पण महापालिकेच्या माध्यमातून अशी छोटी मोठी काम करत असताना जास्तीत जास्त आम्ही ज्या महापालिकेत जागा आहेत तिथे गार्डन कसे चांगले करता येतील, सिनियर सिटीजनला सकाळच्या वेळेत जॉगिंग करण्याचे ट्रॅक कसे बनवले गेले त्या ठिकाणी. आज महानगरपालिका स्थापन झाली 2009-10ला. त्यानंतर हे 10ला आमचं जे इलेक्शन झालं त्यानंतर आपल्याकडे बऱ्यापैकी काम करत असताना सिटीदादा आप्पांच्या मार्गदर्शनाखाली जी मोठी मोठी कामं होती म्हणजे या ठिकाणी पाण्याच्या टाक्या, म्हणजे 2014ला बळीराम जाधव असताना त्या स्कीममध्ये 32 टाकीची योजना आली. खासदार बवियाचे होते तेव्हा. 32 टाकीची योजना आली आणि त्या 32 टाकीच्या योजनेमध्ये आपण साधारण एक 20-22 टाक्या आपल्या झाल्या. त्यात काही बंद आहेत, काही चालू आहेत. तर अशा पद्धतीने काम करत असताना ती योजना पूर्ण होत असताना खासदार त्यावेळेला मग आपले खासदार त्या ठिकाणी ते इलेक्शन झालं आणि आपला खासदार पडला त्या ठिकाणी, बदलले त्या ठिकाणी. त्यामुळे पुढे जी कामं राहिली आपली थोडीशी, त्यानंतर आप्पांनी पाण्याच्या स्कीम ज्या घेतल्या, म्हणजे तुम्हाला सांगतो की 2002 साली मी उभं राहिलं तेव्हा पापडखिंडी एक धरण होतं आपलं. ते पूर्ण विरार शहराला त्या पापडखिंडीतच धरणातून पाणी जायचं. पण त्यानंतर आपली उसगाव स्कीम जी आप्पांनी आणली त्याच्यातून 6 MLD पाणी येत होतं. तर त्या उसगाव डॅममधून जे पाणी विरार शहरा आल्यानंतर आपल्याकडे वर्षाला लोकवस्ती वाढत होती त्या ठिकाणी. कारण येणारा मुंबईचा जो लोक आहे तो कोकणी असू दे, सगळ्या जाती धर्माचा, जास्तीत जास्त सगळ्या जाती धर्माचा लोक आपल्या मुंबईपासून या विरार शहरामध्ये आला, लोकवस्ती वाढत राहिली. मग आप्पांनी सूर्या 1, 2, 3 अशा ह्या स्कीम आहेत त्या आल्या. आज 430 MLD पाणी आपल्याकडे येतं. तुम्हाला माहिती आहे 5.5 वर्ष झाली महापालिकेचं इलेक्शन, प्रशासकीय राजवट आहे. त्यानंतर इलेक्शन झालं, त्या ठिकाणी भाजपचं सरकार आलं. आज भाजपचं सरकार 1 वर्ष होऊन गेलं. पाणी भरपूर आपल्याकडे 50 वर्ष पुरेन एवढं पाणी आपल्याकडे आहे, पण ह्याला नियोजन करता आलं नाही त्या ठिकाणी. प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांना आणि आताचे जे आमदार आहेत त्यांना, म्हणजे ते पाणी जर त्यांनी नियोजन केलं असतं, कारण आम्ही आता लोकांसमोर जातो तेव्हा लोक सांगतात की पाण्याचा प्रश्न मोठा आहे या ठिकाणी. पाणी आम्हाला स्लो येतं, कुठे 2 दिवस आड येतं, कुठे 3 दिवस आड येतं. हे नियोजन नसल्यामुळे ते पाणी त्यांना लोकांना जात नाही. लोकांना आम्ही सांगितलं आमची बॉडी बसेल त्या दिवशी आम्ही तुम्हाला जे पाणी आहे रोजचं कसं मिळेल, घरात तुमच्या रोजचं कसं पाणी मिळेल त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष करून तुमच्याकडे पाणी कसं आणता येईल त्या प्रयत्न करू. नेमकं काय नियोजन आहे? म्हणजे जर आता तुम्ही म्हणताय की सरकार भाजपचं आहे, हे 2 आमदार भाजपचे आहेत, पण यापूर्वी तर जी काही सत्ता होती वसई विरारवर ती तुमचीच बहुजन विकास आघाडीची होती. नियोजन हे पूर्वापार करत करत पुढे पुढे आलेलं. तुम्ही 4 टर्म नगरसेवक होतात. या 4 टर्ममध्ये तुमच्या प्रभागात प्रचंड अशा पद्धतीनं तुम्ही विकास कामं केलेली आहेत. त्याच पद्धतीनं तिथं अनेक समस्या, नागरी समस्या ह्या तेवढ्याच वेगानं वाढत गेल्यात, कारण लोकसंख्या वाढते वसई विरारची. मुंबईतला चाकरमान्यांचा जो लोंढा आहे, स्वस्तात घर मिळतंय म्हणून वसई विरारला येतोय, पण त्यांना इथे नागरी सुविधा देण्याचं काम नगरसेवकांचं, लोकप्रतिनिधींचं, महानगरपालिकेचं आहे. आणि मधला कोविडपासूनचा जो पुढचा काळ जो प्रशासक बसला होता तो काळ सोडला तर त्याआधी सत्ता तुमच्या हातात होती. तुम्ही केलेली जी कामं, आता तुम्ही जी यादी वाचलीत ती उल्लेखनीय आहे. म्हणजे आप्पांनी जे वसई विरारसाठी पाणी पुरवठा करण्याचं जे काम केलंय, जे एकाबरोबर एका मागोमाग एक योजना कंप्लीट होताच दुसऱ्या योजनेवर लागत होते ते. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये त्यांची ताकद वापरून, त्यांचे 2 आमदार असतील, 3 आमदार असतील, त्याची जी शक्ती, जी उपद्रव मूल्य निर्माण केलं होतं, त्यातून त्यांनी वसई विरारसाठी बरंच काही केलेलं आहे. आणि हे नाकारता येत नाही तटस्थतेने पाहताना. पण महानगरपालिकेत ज्या गोष्टी नियोजनाने करायच्या होत्या त्या कुठे राहून गेल्यात असं तुम्हाला वाटतंय? आणि आता पुढच्या 5 वर्षात ती संधी आहे का की 5 वर्षात या सगळ्या गोष्टी ज्या राहिल्या होत्या त्या करता येतील?
पाणी प्रश्न हा तर मला वाटतं 50 वर्ष पूर्वी एवढं पाणी आपल्याकडे आहे. पण महापालिकेचं स्वतःचं धरण हे आम्ही प्रोसिजर केलेली होती आणि ते झालेलं आहे. मग मधल्या काळामध्ये हे तुम्ही बघितलं प्रशासकीय राजवट आणि त्यानंतर इलेक्शन नाही, 5.5 वर्ष गेली. तर ते राहिलं गेलं ते पहिलं पूर्ण होणार आहे आपलं. पाणी तर येणार. स्वतःचा डॅम झाला म्हणजे महापालिका जसं मुंबईला कसं स्वतःचा डॅम आहे. तसं स्वतःचं आज मुंबई ही 150 वर्षापूर्वीची महानगरपालिका. आपली आत्ताही 2000 मध्ये 15 वर्ष झाली आहेत महापालिकेला. आता तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला, की त्याचं नियोजन करत असताना तुम्ही मगाशी बोललो, की पाणी आपल्याकडे भरपूर आहे, पण त्या लोकांना नियोजन जमलं नाही. का? तर आपली बॉडी नव्हती. आज जर आपली बॉडी असती तर पाणीचं व्यवस्थित लोकांना पोचलं असतं. लोकांमध्ये या ठिकाणी एक दिवस आडती किंवा पाणी स्लो जाते हे नसतं. तर 32 टाक्याची योजना आपण 20-22 टाक्या पूर्ण केलेल्या. पण त्याच्यामध्ये कसं टाकीच्या खाली अंडरग्राऊंड टाकी एक आपल्याला करायला पाहिजे. अंडरग्राऊंड टाकी केली तर कसं ती टाकी भरायला 6 तास लागते जर डायरेक्ट पाणी गेलं तर. पण अंडरग्राऊंड टाकी बांधली त्या टाकीच्या खाली, पंप लावला, वरती चढवला तर 2 तासात 3 तासात मग ते 2-3 तास आपले वाचणार आहेत लोकांमध्ये. त्यानंतर लोकांना जे एक दिवस आड पाणी जाते ते रोजचं कसं देता येईल त्याचं नियोजन आपण करू त्या ठिकाणी. ह्या पाणी पुरवठ्याबद्दल तुम्ही बरंच काही अगदी सखोल आणि विस्तृतपणे बोललात. त्यासोबत आणखीन समस्या ज्या तुमच्या प्रभागात आहेत, त्या म्हणजे जुन्या इमारती. आता वसई विरार त्या 42 इमारतींमुळे वसई विरारला बट्टा लागलाय आणि असं कुठल्या प्रभागात एखादी इमारत कोसळली, तोडली किंवा अजून काय झालं, तर लोकप्रतिनिधींकडे पहिलं बघितलं जातं संशयानं. ते बोट तुमच्याकडे रोखलं जाऊ नये म्हणून तुम्ही काय पावलं उचलताय तुमच्या प्रभागातल्या इमारतींसाठी? हो, उचललेले आहेत ना. आमचे युवा आमदार क्षितिज ठाकूरांनी ज्या स्कीममध्ये म्हणजे SRA स्कीममध्ये ती योजना आहे, ती महापालिकेने ऑलरेडी पैसे भरलेले त्याचं पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. कुठल्या ठिकाणी कुठली योजना आली पाहिजे. काही ठिकाणी त्या फॉरेस्टच्या पण आहेत. काही ठिकाणी मालकी आहेत. मग त्या ठिकाणी त्या योजनाची पूर्ण आमच्या दादाने म्हणजे युवा आमदार क्षितिज ठाकूरांनी केलेली आहे आणि ती योजना लोकांपर्यंत लवकरात लवकर आम्ही महापालिका आली आणि आमची बॉडी बसली, आमचे महापौर बसले, का लगेच ठराव घेऊन ती योजना लवकरात लवकर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार. या व्यतिरिक्त आता सलग 4 टर्म तुम्ही नगरसेवक होतात. ही 5वी टर्म आहे. 5व्या टर्मसाठी काही असं एखादं ड्रीम प्रोजेक्ट वगैरे आहे का तुमच्या प्रभागात? जे उभं राहील असं वाटतंय? हो ना, कसं आहे आता आपल्याकडे कॉन्क्रीट रोड झालेले मिळत नाही. तर पूर्ण विभागामध्ये जे जिथे जमतील ते कॉन्क्रीट रोड करणार. अंडरग्राऊंड ज्या विजेच्या तारावरून गेलेल्या आहेत त्या अंडरग्राऊंड कशा जातील त्या घेणार आहेत आम्ही, त्या करणार आहेत. त्यानंतर आमच्याकडे वारंवार लाईट जाते. तर सबस्टेशनसाठी एक जागा आम्ही आत्ताच म्हणजे महापालिकेतून मीटिंगसुद्धा मी केली त्या ठिकाणी. MSCBला ती जागा पण नेऊन दाखवली. त्यांना 6,000 स्क्वेअर मीटर ती जागा पाहिजे ती जागा पण दाखवली आणि MSCBनी ती पाठपुरावासुद्धा केला, त्याची प्रोसिजर पण केली. रोजची लाईट जाते सकाळी, ती 10-10, 12-12 तास काही 2-2, 3-3 तास असतात. पण तो सबस्टेशन झाला तर तो मानवेलपाडा, फुलपाडा जो एरिया आहे तिकडे लाईट जाण्याचा प्रॉब्लेम सुटेल. तर तो सुद्धा आपण एक घेतलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर रेल्वेला लागून जी जागा आहे महापालिकेची त्याला एक जॉगिंग ट्रॅक मोठा जॉगिंग जवळजवळ 3.5 किलोमीटरचा तो जॉगिंग ट्रॅक करणार आहात. तर त्या दादांनी त्याचं पूर्ण प्लॅनिंग केलेलं म्हणजे तो जॉगिंग ट्रॅक झाला तर सकाळच्या वेळेस सिनियर सिटीजन आणि युवांसाठी किंवा महिलांसाठी चांगला एक जॉगिंग ट्रॅक मिळते त्या ठिकाणी फिरण्यासाठी करण्यात येणार आहे. तुम्ही अगदी 2005 पासूनच्या गोष्टी सांगताय, पण मध्ये असा एक काळ आला होता, की जेव्हा सगळं जग थांबलं होतं. 2019 पासून जो कोरोना आला, या कोरोनाच्या कालावधीत बऱ्याच लोकप्रतिनिधींनी हिरिरीनं कामं केलेली आहेत. तर त्यात तुमचं एक नाव घेतलं जातं. कसं काय तुम्ही ह्या सगळ्या त्या कालावधीला फेस केलं होतं त्यावेळेला? पहिलं तर म्हणजे आप्पा एक देवासारखे तिथे उभे राहिले आणि आप्पा देवासारखे उभे राहिले म्हणून कोरोना काळामध्ये त्यांचे मित्र, परिवार त्यांचा पूर्ण, जीवदानी ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट अशा लोकांनी मदत केली आणि आप्पा देवाप्रमाणे ते उभा राहिला म्हणून लोकांची सेवा केली. म्हणजे कोरोना काळामध्ये आप्पाने एक दिवस असा नाही की कॉलेजमध्ये राहून सगळ्यांची सोय कशी करतायत, मग ते जेवण असू दे, धान्य असू दे, औषधोपचार असू दे, म्हणजे इंजेक्शनची किंमत 40,000 ते 50,000 त्यावेळेला होती. ती सुद्धा आप्पाने लोकांना पुरवली आणि बऱ्यापैकी लोकांचा आम्ही जीव वाचवला. आम्ही कोरोना काळात 2 वेळा मला कोरोना झाला.
स्वतः मला 2 वेळा करोना झाला काम करत असताना. आमचे कार्यकर्ते, महिला मंडळ आणि मेहनत भरपूर घेतली. म्हणजे ते जेवण पुरवण्यापर्यंत, घरापर्यंत जेवण त्यांना देण्यापर्यंत. त्यानंतर ऑक्सिजनची पुरवठा कमी होता. आमची एक डॉक्टरांची टीम होती. त्याने तर तो ऑक्सिजन पुरवठा जिथे लागेल तिकडे फोन आला का लगेच घेऊन जात होता. ही सेवा करत असताना त्याच्यामध्ये ब्लड डोनेट आपल्या ब्लडची त्या ठिकाणी फार कमी होतं. तर ब्लडसाठी आम्ही कॅम्प जवळजवळ 10,000 बॉटल आमच्या एरियातून आम्ही त्यावेळेला कोरोना काळामध्ये दिले. हे अजय पाटील आमचे आहेत साई सर्व्हिस म्हणजे माझी साई सर्व्हिस सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली मनमेलपाडा फुलपाड्यामध्ये जवळजवळ 10,000 बॉटल्स आम्ही त्या ठिकाणी ब्लड डोनेट केले. आणि काही ठिकाणी तर आम्ही लोकांपर्यंत पोचलो त्या ठिकाणी तर काही बॉडीला हात लावायला लोक बघत नव्हते. पण आमच्या कार्यकर्त्यांनी किट घालून त्यांची सेवा केली त्या ठिकाणी. पहिली गोष्ट म्हणजे लोकांना तिकडे महापालिका तर फवारणी करत होत नव्हती त्या. तर आम्ही फवारणीसाठी ते जे फवारणी करतो आपण ते फवारणीसाठी पंप स्वतः आम्ही पंप आणले. आमचे कार्यकर्त्याने ते पाठीवर घेतले आणि घरोघरी जाऊन सोसायटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ती फवारणी केली. हे लोकांना माहीत आहे कोणी केलं काय केलं. पण मी एक सांगेन की आमचा कार्यकर्ता आप्पा बोलतात कार्यकर्ता सगळ्यात मोठा आहे आणि खरोखरच हे कार्यकर्त्यामुळे आम्ही कोरोना काळात काम करण्यासाठी शक्य झालं आम्हाला कार्यकर्ते असल्यामुळे. आणि ते सर्व कोरोना काळामध्ये जे काम केलेलं आप्पा हे देव माणसासारखे उभे राहिले. पण कार्यकर्ता आणि महिला मंडळाने जे काम केलेलं कोरोना काळात खरोखरच त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे ते आठवण येते आम्हाला या ठिकाणी की ते दिवस कधी येऊ नये. पण या ठिकाणी ज्या वेळेला ते काम करताना आम्ही बघितलेलं आहे त्या खरोखरच त्यांना एक सलाम करण्यासारखं आहे तिकडे. मित्रो, प्रदीर्घ अनुभव गाठीशी असला की ज्या पद्धतीनं त्या लोकप्रतिनिधीकडे लोकांच्या अपेक्षा वाढत जातात, त्या अपेक्षांचं ओझं पेलवताना त्या माणसाचा अनुभव कसा कामाला येतो तो तुम्ही या गप्पांमधून निश्चितच समजून घेतला असेल. कोरोना असो किंवा इतर नागरी सुविधांचे प्रश्न, प्रत्येक गोष्टीत जी व्यक्ती हिरिरीनं उतरते आणि तीच अशा संकटांवर मात सहज करून जाते. आणि यात सातत्याने ज्यांचा उल्लेख केला गेला ते लोकनेते हितेंद्र ठाकूर, ज्यांना आप्पा म्हणतात लोकप्रेमाने, त्यांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा आणि त्यांचं सततचं मार्गदर्शन यामुळेच आज ही मंडळी वसई विरारमध्ये हे भरीव कार्य करू शकत आहेत. आणि यावेळेसही ते पुन्हा मतदारांसमोर मतांचा जोगवा मागायला आलेले आहेत. आता सर्वतोपरी जो निर्णय आहे तो मतदारांच्या हातात आहे. कोणत्या बटनासमोर असलेलं जे काही चिन्ह आहे ते यांना भुलवतं आहे आणि त्या बटनावर बोट ठेवून 16 तारखेला कोणाला विजयी करतंय हे येणारा काळच ठरवेल. तोवर आपण या सगळ्या उमेदवारांच्या मनात नेमकं काय दडले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रशांत राऊत साहेबांकडून आपण त्यांचं मनोगत जाणून घेतलं आहे. त्यांचा संघर्ष तो प्रदीर्घ आहे. जे ते 4 टर्म नगरसेवक होते, 5वी टर्म आता पुन्हा लढतायत. त्यामुळे या टर्ममधले संकल्प काय होते ते आपण तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आता निर्णय तुमच्या हातात आहे. राऊत साहेब, तुम्ही आलात, वेळ दिलात, तुमच्या मनातले संकल्प वसई विरारकरांसमोर मांडलेत त्याबद्दल तुमचे आभार. या आपल्या गप्पांना इथेच विराम देऊया. पुन्हा भेटूच. धन्यवाद.